नमस्कार, मी संकेत आवटे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पेनी स्टॉक कसे असतात, कसे ते सिलेक्ट करायचे। काही लोकांचा समज आहे की आपण त्यामध्ये गुंतवणूक करतो आणि तो मल्टीबॅगर बनतो। XYZ व्यक्तीने एखाद्या पेनी स्टॉकमध्ये 2-4 रुपयाला गुंतवणूक केली होती। आत्ता त्याची किंमत 3000-4000 रुपये झाली। शेकडो पटीने तो स्टॉक वाढला। 100 रुपयाची गुंतवणूक आज 1 कोटी रुपयाची झाली। हे किती सत्य आहे? खरंच असे काही स्टॉक्स आहेत का ज्यामध्ये गुंतवणूक करून आपण मल्टीबॅगर बनू शकतो? काही उदाहरणं पण मी तुम्हाला दाखवणार आहे, जी उदाहरणं बघून खरंच तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल आणि कोल्हापुरी भाषेत सांगतोय, खूप मोठा दणका तुम्हालाही बसणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। पेनी स्टॉक म्हणजे काय? जनरली 5 रुपयाच्या आतल्या स्टॉकना पेनी स्टॉक म्हटलं जातं। आपण मानून चालू 10 रुपयाच्या आतल्या छोट्या किमतीच्या स्टॉकना पेनी स्टॉक म्हणायचं असतं। 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 7 रुपये या स्टॉकला आपण पेनी स्टॉक म्हणतो। बरं, मग पेनी स्टॉक का बाय करायचे? एक सिंपल उदाहरण तुम्हाला देतो। रिलायन्सची सध्या प्राइस काय चालू आहे? रिलायन्सचा एक शेअर बाय करण्यासाठी आता सध्या आपल्याला जवळपास 2500 रुपये पे करावे लागतात। मग 2500 रुपये देऊन जर मला एकच शेअर मिळणार असेल तर 1-2 रुपयाचा मी शेअर घेईन ना, ज्यामुळे मला शेकडो शेअर्स मिळतील। 2500 रुपयात मी जर 1 रुपयाचा दुसरा कुठला तर शेअर पेनी स्टॉक बाय केला तर मला 2500 क्वांटिटी मिळतील। 2500 क्वांटिटी कुठे आणि रिलायन्सची एकच क्वांटिटी कुठे? बरं, हे झालं सिंपल उदाहरण। जर रिलायन्सला डबल व्हायचं असेल तर हिस्ट्री जर आपण बघितली तर रिलायन्सला डबल होण्यासाठी 3 वर्ष कालावधी द्यावा लागला। म्हणजेच 3 वर्षानंतर रिलायन्स शेअर हा डबल झाला। 1200 वरून तो डायरेक्ट आता 2500 रुपये पोहोचला। पण जर 1 रुपयाचा पेनी शेअर मी बाय केला तर तो 1 वर्षात 4-5 रुपयांनी जरी बनला, 5 पटीने वाढेल। म्हणजेच 2500 रुपयाची गुंतवणूक माझी 5 पटीने वाढेल। 2500 शेअर्स माझ्याकडे आहेत, म्हणून लोक पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात। बरं, तुमचंही मत हेच आहे का? तर सरळ त्याची सगळी हिस्ट्री आपण बघणार आहोत आणि खुले आम चीरफाड करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा। रिचमी टीममध्ये एक नवीन टीम मेंबर जॉईन झाला, ज्याला कॉल आला होता एका क्लायंटचाच, तुमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीचा, आणि त्याने विचारलं, सर एक पेनी स्टॉक आहे, त्यामध्ये गुंतवणूक करू? मल्टीबॅगर ठरू शकतो, लाखाचे करोडो रुपये होऊ शकतात, मी गुंतवणूक करू का त्यामध्ये? असा सिंपल प्रश्न त्याने विचारला। आता त्याने स्टॉकचं नाव सांगितलं, आदिनाथ टेक्सटाइल्स लिमिटेड। या स्टॉकमध्ये जर मी गुंतवणूक केली असते तर मी करोडपती बनलो असतो, असं त्या व्यक्तीचं मत होतं। मी सरळ माझ्या एम्प्लॉईला सांगितलं की तू एक काम कर, याचं ॲनालिसिस कर। ॲनालिसिस करायला त्याने सुरुवात केली आणि ॲनालिसिस करून त्याने मला सांगितलं की सर स्टॉक चांगला आहे, यामध्ये गुंतवणूक करायला हवी। आता मी त्याला ॲनालिसिस करून माझं मत सांगितलं आणि माझं उत्तर आहे का? सिंपल गोष्ट आहे, टाटा, बिर्ला, अंबानी, अदानीपेक्षाही भयंकर ग्रोथ या स्टॉकची आपल्याला पाहायला मिळते। आता हे कसं? सिंपल आहे। रिलायन्स मागच्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये डबल झाला। त्याच्यापेक्षाही भयंकर ग्रोथ झाली ती म्हणजे टाटा मोटर्सची। टाटा मोटरमध्ये 8 पटीने ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि सगळ्यात भयंकर अदानी ग्रुप, डायरेक्ट 10 पटीने शेअर वाढला। 100-200 रुपयाचा शेअर 1700 रुपयावर जाऊन पोहोचला। म्हणजे बघू शकता किती मोठी ग्रोथ आहे। पण याचाही बाप निघाला आदिनाथ टेक्सटाइल्स लिमिटेड। याची ग्रोथ तर सगळ्यात भयंकर झालेली पाहायला मिळते। 1 रुपयाचा शेअर डायरेक्ट 102 रुपयाला जाऊन पोहोचला 1 वर्षाच्या आत। जसं तुम्ही म्हणाला होता ना ऑलरेडी की 1-2 रुपयाचा शेअर जेव्हा 5-7 रुपयाला जाईल तेव्हा 5-7 पटीने माझी ग्रोथ होईल, अगदी इकडे तसंच झालं। 100 पटीने ग्रोथ इकडे पाहायला मिळाली। 1 लाख रुपये जर तुम्ही इकडे इन्व्हेस्ट केले असते तर आज त्याचे 1,20,00,000 रुपये होऊ शकले असते। एवढ्या मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये ग्रोथ झाली होती। आता एवढी ग्रोथ होतीये, याचा अर्थ शेअर 100% चांगला आहे, स्टॉक 100% चांगला आहे। कंपनीमध्ये ग्रोथ तर होतच असणार ना, म्हणून तर एवढ्या भयंकर पद्धतीने हा वाढतोय। मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सिंपल थोडंसं ॲनालिसिस करू, ज्यामध्ये कंपनीचा प्रोडक्ट काय आहे, कंपनी काय करते, हे सगळं आपल्याला समजेल। आणि ते बघूनच याने, माझ्या एम्प्लॉईने, माझ्या टीम मेंबरने ठरवलं होतं की आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो। मी कशा प्रकारे त्याचा ब्रेन वॉश केला हे आत्ता खरं तुम्हाला समजावून सांगतोय। त्याने सिम्पली सर्च केलं गुगलवर आदिनाथ टेक्सटाइल्स। ह्या सर्च रिझल्ट आल्यानंतर कंपनीच्या वेबसाईटवर गेला। कंपनीच्या वेबसाईटवर जाताच त्याला पाहायला मिळालं वोस्टेड स्पिनिंग मिलमध्ये ही कंपनी काम करते। अरे वा, एवढी भारी कंपनी! 4800 स्पिंडलची कॅपॅसिटी आहे त्याची। एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये एवढी मोठी कॅपॅसिटी आहे, किती भारी स्टॉक आहे।
इमॅजिन करू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपनीची कॅपॅसिटी आहे, एवढे सगळे फायनान्शियल्स इकडे पाहायला मिळतात, म्हणजेच कंपनी जेन्युइन आहे ना, म्हणून तर मी यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टर्समध्ये गेलात तर इन्व्हेस्टर्समध्ये खूप मोठी लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर शेअर होल्डिंग पॅटर्न पाहायला मिळेल, ॲन्युअल रिपोर्ट्स पाहायला मिळतील, कॉर्पोरेट गव्हर्नन्स असेल, त्याचबरोबर बाकी सगळ्या सर्व्हिसेस, नोटिफिकेशन्स सगळं काही इकडे पाहायला मिळतं. याचाच अर्थ कंपनी दी बेस्ट आहे, म्हणून मी यामध्ये इन्व्हेस्ट करणार. याच्या पुढे जाऊन त्याने सर्च केला, स्क्रीनर्स काय सांगतो हे सुद्धा आपण बघू शकतो प्रोज आणि कॉन्समध्ये. कंपनीनं स्वतःचं कर्ज कमी करायला सुरुवात केली आहे, हा प्रोज आहे. त्याचबरोबर कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री होते, कर्जमुक्त होते. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असणार, म्हणून तर कंपनी भारी आहे ना. पण कॉन्समध्ये काय आहे, स्टॉक ट्रेडिंग ॲट 23.24 टाइम्स इट्स बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यूपेक्षा थोडासा हा महाग आहे, असू दे ना, आपल्याला कुठे एवढा फरक पडतोय. कंपनी त्याच्या इक्विटीवर लो रिटर्न देते 5.12% शेवटच्या 3 वर्षामध्ये. आता ही काय खूप मोठी गोष्ट आहे का? बिलकुल नाही, पण हे सगळ्यात भारी आहे ना. कर्जमुक्त होते, एवढी मोठी कंपनी आहे, म्हणून तर मी यामध्ये इन्व्हेस्ट करणार. या गोष्टी बघून त्याने ठरवलं की ही कंपनी चांगली आहे, आपण यामध्ये गुंतवणूक करू शकतो. चला, तर तुमचाही असाच अनुभव असू शकतो. मग मी काय करेन, एवढी भारी कंपनी आहे तर यांचा प्रोडक्ट पण भारी असायला पाहिजे ना, काहीतरी बेस्ट करत असायला पाहिजेत. या सिम्पली आपण प्रोडक्टवर जाऊ. आता इकडे काय लिहिलं आहे, प्रोडक्ट कमिंग सून. वा बेटे, मौज कर दी. आता तुमचा स्वतःचा प्रोडक्ट नाही, तो कमिंग सून आहे, तर कंपनी लिस्ट कशी झाली, कंपनी काम कशी करते, स्टॉक मार्केटमध्ये कशी आहे, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनामध्ये निर्माण झाले असतील. थोडासा ब्रेन वॉश होतोय ना, बिलकुल होणार. एक गोष्ट लक्षात घ्या, कंपनी जेव्हा लिस्ट झाली स्टॉक मार्केटमध्ये 2013-14 साली, त्यावेळी कंपनी टेक्स्टाईल फील्डमध्ये काम करत होती, छोट्या मोठ्या प्रमाणात बिझनेस व्हायचा. पण नंतर कंपनीला उतरती कळा लागली. मग त्यासाठी वेगवेगळी कारणं असू शकतात, आपल्याला त्यामध्ये जायचं नाही. सध्याच्या कंडिशनवर आपण बोलणार आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, कंपनीची उतरती कळा लागली. गेल्या 4-5 वर्षामध्ये कंपनीने साधा धागाही बनवला नाही. टेक्स्टाईलशी तर दूरपर्यंत आता त्यांचा संबंध शिल्लक सुद्धा नाही, तरी सुद्धा कंपनी अजून लिस्ट आहे स्टॉक मार्केटमध्ये. बरं, याच्या पुढे जाऊन कंपनीचे काही प्रॉफिट्स पण दिसत आहेत. ते कुठून येत आहेत हे पण तुम्हाला दाखवतोय. सिम्पली एखाद्या ॲनालिसिस करण्याच्या वेबसाईटवर जाऊन आपण बघतो, मार्केट कॅप आहे 37 कोटी रुपयाचं, करंट प्राइस 55 रुपये आहे. त्याने हाय किती बनवला होता, लो किती बनवला होता, इकडे पण बघू शकता 102 रुपयाचा स्टॉक, त्याने 1.30 रुपयाचा लो पण बनवला होता. PE 121 वर पाहायला मिळतो. इकडे बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. खाली गेल्यानंतर त्याचे फायनान्शियल्स पण आपल्याला बघायला मिळतील, ज्यामधून आपल्याला समजेल क्वार्टरली रिझल्ट कंपनीचे काय आहेत. सेल इकडे बघू शकता, 17 लाख रुपयाचा सेल इकडे आपल्याला पाहायला मिळतो 2018 साली. 19मध्ये 25 लाख रुपयाचा, जूनमध्ये 13 लाख रुपयाचा. अशा प्रकारे 19मध्ये क्वार्टरली रिझल्ट्स हे सगळे आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मी डिक्लेअर करतोय, 0.01 कोटी रुपयाचा सेल इकडे पाहायला मिळतो, म्हणजे 1 लाख रुपयाचा पण सेल यांचा सरळ झालेला नाही. इकडे सेल तर मायनसमध्ये गेलाय, सगळ्यात मोठी मौज गर्दी. इकडे 2020मध्ये जूनमध्ये बघू शकता 0 रुपये, 0.0000. मोठे मोठे भोपळे इकडे पाहायला मिळतात. जनरली आपण बघतो नेट प्रॉफिट, इकडे प्रॉफिट बघू शकता मायनसमध्ये आहे, पण इकडे 0 रुपये प्रॉफिट इकडे मायनसमध्ये पाहायला मिळतं. पण इथे मात्र 0.05 लाख रुपयाचं प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळतं. हे कोटीमध्ये फिगर्स आहेत, म्हणजे 5 लाख रुपये कंपनीचं प्रॉफिट आहे मार्च 2020मध्ये. जूनमध्ये पण प्रॉफिट, सप्टेंबरमध्ये पण प्रॉफिट, डिसेंबरमध्ये प्रॉफिट, मार्चमध्ये प्रॉफिट, त्याचबरोबर अजून जूनमध्ये काही प्रॉफिट पाहायला मिळतं. बरं, इकडे सेल तर 0 आहे ना, कंपनी काही विकतच नाही, तर प्रॉफिट कुठून आलं, पैसे कुठून आले, सगळं काही बंद तर आहे, तुम्ही प्रोडक्ट काही बनवत तर नाही, मग प्रॉफिट कुठून येत आहे, त्याचं पण काही कारण असायला पाहिजे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. ते दिसतं इकडे ऑदर इन्कममध्ये. ऑदर इन्कम इकडे बघू शकता 36 लाख, 39 लाख, 45 लाख, 49 लाख, 54 लाख हे ऑदर इन्कम्स आहेत. बरं, ऑदर इन्कम कुठून आला, मटका वगैरे लावताय का, जुगार आहे? बिलकुल नाही. पैसा तर कंपनीकडे येतोय, तो ऑदर इन्कम मधून येतोय. मग हे ऑदर इन्कम काय काय असू शकतात. बरं, तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेत, त्याच्यामधून काही रिटर्न्स आले. आता फॉर एक्झाम्पल कंपनीने 50 कोटी रुपये कमवले, ते कमवलेले पैसे बँक एफडीमध्ये ठेवले किंवा काही सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट केले, तर त्यामधून जे रिटर्न येणार ना, तर तो ऑदर इन्कम कन्सिडर केला जाऊ शकतो. प्लस आता या कंपनीने काय केलं, जी काही इन्व्हेस्टमेंट होत्या, ज्या काही प्रॉपर्टीज होत्या, त्या रेंटने देऊन टाकलेत. त्या बदल्यात त्यांना काही पैसा मिळतोय,
तो हे अदर इन्कम म्हणून दाखवत आहेत. आणि हे सुद्धा एवढं करून सगळं बंद असून सुद्धा हे स्वतःला लॉस मेकिंग दाखवतात. ही एक भयंकर गोष्ट इकडे आपल्याला पाहायला मिळते. मग पुढचा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, कंपनी लॉस मेकिंग तर असू शकतेच ना. थोडंसं मी तुम्हाला चार्टवर पहिला घेऊन दाखवतो आणि पुढे अजून आपण काही डिस्कस करणार आहोत. इकडे सिम्पली बघू शकता, कंपनी कन्सिस्टंटली 1 रुपयाच्या आसपास ट्रेड करते. 1, 2, 3 रुपयाच्या आसपास आहे. बट अचानक ती हल्ली जाऊन पोहोचली 102 रुपयाला. लोकांना याच्यामध्ये काय दिसलं आय डोंट नो, पण मोठ्या ऑपरेटरनी यामध्ये इन्व्हेस्ट केलं. मी डायरेक्ट बोलतोय, काहीही मला फरक पडत नाही. जरी या कंपनीने केस घातली ना तरी मी उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. घाबरण्याची गरज नाही. इकडे सिम्पली एका ऑपरेटरने चाल केली, स्टॉकला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. रिटेल लोकांना इकडे फसवलं. 100% मी शब्द वापरतोय, फसवलं, त्यांना अडकवलं. आता कंपनी म्हणेल आम्ही तर आमची बॅलन्स शीट डिस्क्लोज केली होती, सगळ्यांना सांगितलं होतं ऑदर इन्कम आहे, कंपनी बंद पडली आहे, जवळपास लॉस मेकिंग आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहेत, मग तुम्ही इन्व्हेस्ट केला, तुम्ही फसला. हेच बऱ्याच वेळा होतं. आपण विनाकारण स्वतःच्या पायावर दगड मारून घेतो आणि हेच इकडे पण घडलंय. ज्या लोकांनी इकडे इन्व्हेस्ट केलं, कंटिन्युअसली अप्पर सर्किट लागत गेला, आपल्याला इन्व्हेस्ट करायला वेळच मिळत नव्हता. इन्व्हेस्ट करणार कुठे? इथे कुठे वेळ मिळाला असेल, इथे आसपास कुठे वेळ मिळाला असेल तर आपण इन्व्हेस्ट केलो, अडकलो. कंटिन्युअसली लोअर सर्किट लागत गेले, आपला पैसा बुडत गेला. लोअर सर्किट जेव्हा लागतं ना तेव्हा तुम्हाला सेल पण करता येत नाही. अप्पर सर्किट जेव्हा लागतं तेव्हा तुम्हाला बाय करता येत नाही. का? काय कारण? एवढ्या मोठ्या प्रमाणात या स्टॉकमध्ये ट्रॅक्शन येण्याची काय गरज होती? तुम्हाला काही मोठी ऑर्डर मिळाली का? कंपनी मोठी झाली आहे का? बिझनेस तुमचा वाढलाय का? तुम्ही नेमकं करताय तरी काय? हेच होतं पेनी स्टॉकमध्ये. अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आणि फसतो. पैसे तर वाढत नाहीत, स्वतःचं नुकसान करून घेतो. पुढचा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला होता की जर समजा कंपनी लॉस मेकिंग आहे तर त्या कंपनीमध्ये पण आपण इन्व्हेस्ट करतोच ना. झोमॅटोचं काय झालं? लॉस मेकिंग आहे तरी पण आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. त्याचबरोबर पेटीएमचं उदाहरण तुम्ही द्याल, लॉस मेकिंग आहे. अशा शेकडो कंपन्या आहेत ज्या लॉस मेकिंग आहेत तरी पण आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. पण त्यामध्ये आणि यामध्ये एक फरक आहे. तुमच्या मनामध्ये विचार आला असेल ही तर किरकोळ लॉस करते, 5 लाख 10 लाख, पण तिकडे शेकडो कोटीचा लॉस होतोय, 100 कोटी 50 कोटी 200 कोटीचा लॉस असतो, नेट लॉस. तरी सुद्धा आपण त्यामध्ये गुंतवणूक करतो ना. तरी सुद्धा आपल्याला वाटतं झोमॅटो मल्टीबॅगर बनेल, पेटीएम मल्टीबॅगर बनेल. याचं काय कारण? याचं एकमेव कारण कंपनीचा सेल होतोय. त्या कंपनीचे काही प्रोडक्ट्स आहेत, जेन्युइन प्रोडक्ट ती कंपनी सेल करते. मार्केटमध्ये त्यांचा जो शेअर आहे तो सुद्धा खूप मोठा आपल्याला पाहायला मिळतो. लाखो करोडो कस्टमर यांचे आहेत. दररोज कंपनीमध्ये व्यवहार होतात. मोठ्या प्रमाणात कंपनी सेल करते, भलेही लॉस करते पण कंपनीचा सेल होतोय. मार्केट कॅपिटलायझेशन त्यांचं वाढतंय, त्याचबरोबर मार्केटमध्ये शेअर पण त्यांचा वाढतोय, मोठ्या प्रमाणात कस्टमर बेस वाढतोय. त्यामुळे ते सध्या लॉसमध्ये आहेत. बरं, कदाचित त्या पुढे जाऊन बंद पण पडू शकतात हेवी लॉसेस झाल्यामुळे, मी डिनाय नाही करत. कदाचित त्या मल्टीबॅगर पण बनू शकतात, हे पण होऊ शकतं. पण इकडे काय? इकडे सेलच नाही. लॉस मेकिंग आपण ऍक्सेप्ट केलं असतं जर तुमचा काही सेल असता, प्रॉपर बिझनेस मॉडेल असतं, प्रॉपर तुमचे प्रोडक्ट असते, सगळ्या गोष्टी ठीक होत्या. पण इकडे तसं काहीही पाहायला मिळत नाही. सो सिंपल माझं मत एकच आहे की पेनी स्टॉकपासून थोडंसं दूर राहा. बॅलन्स शीट स्ट्रॉंग वाटत असेल, कंपनी चांगली असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील, प्रोडक्ट त्यांचा चांगला ग्रो होणारा असेल तर अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता तुमचा दुसरा प्रश्न होता, मोठ्या स्टॉकमध्ये आम्ही इन्व्हेस्ट का करायचं? त्याची प्राइस तर खूप जास्त असते, पुढे जाऊन तो वाढेलच याची काय गॅरंटी? ॲक्च्युली तो स्टॉक पुढे जाऊन हा वाढतच असतो. बिझनेस स्ट्रॉंग असतो. रिलायन्स असेल, टाटा असेल, TCS असेल, कुठलाही मोठा स्टॉक घ्या, तो पुढे जाऊन वाढतच असतो. तुम्ही म्हणाल हा स्टॉक आधी 2-3 रुपयाला मिळत होता पण आता याची प्राइस 2000ला पोहोचली आहे. असं बिलकुल नसतं. 1-2 रुपयाला हे स्टॉक कधीच लॉन्च झालेले नसतात किंवा त्याचा IPO आलेला नसतो. याचं मेन कारण असतं तो स्टॉक स्प्लिट होतो. आता आयशर मोटर घ्या किंवा इतर कुठलाही TCS घ्या, ITC घ्या, हे स्वतःला स्प्लिट करतात. इन्फोसिस घ्या, हे स्प्लिट करतात. MRF 80,000-90,000ला का जातो? तर कारण त्याने स्वतःला स्प्लिट केलेलं नाही. स्प्लिट म्हणजे काय? एका शेअरचे तुकडे करणे. आता US स्टॉकमध्ये असेल किंवा अमेरिकेमध्ये काय होतं की जे शेअर्स आहेत त्याचे फ्रॅक्शनल शेअर्स आपण बाय करू शकतो. म्हणजेच 0.01%, 0.02%, अर्धा शेअर, चौथा भाग शेअरचा आपण बाय करू शकतो. पण इंडियन मार्केटमध्ये तसं करता येत नाही. किमान तुम्हाला एक शेअर तरी बाय करावा लागतोच,
म्हणून हे लोक स्वतःच्या शेअरला स्प्लिट करतात आणि त्याची प्राइस खाली घेऊन येतात। ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे फालतू फंडामेंटल असणाऱ्या किंवा फालतू पेनी स्टॉकच्या नादाला न लागता चांगल्या क्वालिटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा। आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आमच्या माध्यमातून करायची असेल तर मी मदत करायला आहेच 100%। तुमचा पोर्टफोलिओ कसा असेल त्याचा रिसर्च आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। रिचमीच्या माध्यमातून तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून तुमचा कंप्लीट पोर्टफोलिओ आमच्या हातामध्ये येतो, आम्ही त्याचं मॅनेजमेंट करतो। अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता, माझी टीम तुम्हाला गाईड करेल। जर तुम्हाला इन डेप्थ अजून काही नॉलेज हवं असेल तर मला कमेंट करून विचारू शकता। आमच्या थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला रिसर्च प्रोव्हाइड करू। डेली आमच्याकडून कॉल्स तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुम्ही स्वतः ट्रेड करू शकता। धन्यवाद। स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।